प्रेक्षकांनो नमस्कार. आजच्या भागामध्ये आता इकडं जी मंजू आहे तिला आता स्वप्न पडलेलं असतं. आता इकडं जी सत्या आहे तो सत्या मंजूला म्हणत असतो, की "वाघमारे तुमचा खरंच माझ्यावर विश्वास नाही आहे का हो सत्या?" असं म्हणतो आणि "माझ्या बोलण्यावर तुम्ही विश्वास का नाही ठेवत आहे वाघमारे? अहो मी जे सांगतोय ना ते खरं आहे. अहो वाघमारे तुम्ही तुमच्या नावावर विश्वास ठेवा. अहो आपलं पहिल्यासारखं प्रेम कधी होईल हो एकमेकावरती? आपण पहिल्यासारखं कधी राहायला लागू एकमेकांसोबत?" असं म्हणत असतो. तर आता ते म्हणतात, की "हो ना, सत्या खरंच आपलं एकमेकावरती खूप प्रेम आहे. पण हे बघ सत्या मला तुझं म्हणणं ऐकून घ्यायचं आहे सत्या. तू बरा झालास का रे? मला भेटायला आलास ना? सत्या खरंच मला खूप काळजी लागली होती सत्या तुझी आणि सत्या बरं झालंस तू मला भेटायला आलास." असं म्हणत असतं. तर आता लगेच सत्या म्हणतो, "तू सत्याच आहे ना? पण दुसरा कोण नाही ना?" तर आता लगेच सत्या म्हणतो, "वाघमारे मीच आहे. पण हे बघा तुम्ही असं का केलं? माझं बोलणं का ऐकून नाही घेतलं वाघमारे?" तर आता लगेच सत्या मंजूच्या कमरेची बंदूक काढतो आणि मंजूच्या डोक्याला गोळी मारायला लागतो आणि म्हणतो, की "एकदा वाघमारे फक्त एकदा म्हणा माझा तुझ्यावर विश्वास आहे आणि म्हणा माझं खरं वाटतंय मला ते सगळं काही." तर आता लगेच म्हणतो, की "हे बघा माझा हे बघ सध्या काही पण उद्योग करू नको वाढव." तर आता सत्या म्हणतो, की "तुम्हाला जर वाटतंय ना मीच खरा गुन्हेगार आहे, मग तुम्ही मारा मला गोळी." असं म्हणतो. तर आता मंजू म्हणते, की "अरे सत्या शांत हो, असं का करतोय तू?" तर आता सत्या म्हणतो, की "वाघमारे सांगा तुमचा एकदाच मला माझ्यावर विश्वास आहे म्हणून." तर आता लगेच मंजू काहीच बोलत नाही. तेवढ्या तिकडे जे तात्यासाहेब आहेत, ते त्यांचा पाठलाग करत तिथे येतात आणि तात्यासाहेब त्या दरीच्या पलीकडे उभे राहतात आणि त्या गपचूप झाकून उभे राहिलेले असतात आणि ते गपचूप सत्याला गोळी मारतात आणि सत्याला गोळी लागल्यावरती सत्या आता खाली दरीत कोसळायला लागतो. तेवढ्यात मंजू त्याचा हात पकडते आणि सत्या दरीत खाली कोसळतो. तर इकडं मंजू डचकून उठते. सत्या, सत्या करते. तर बघते तर तिचं ते स्वप्न होतं आणि मंजू खूप घाबरून गेलेली असते. तर आता ती बाहेर येते. बाहेर खूप आरडाओरडा चालू असतो म्हणून ती बाहेर बघायला येते. तर बाहेर येते तर बघते तर काय तिथं सगळे बायका, माणसं आलेली असतात. ते मंजूला म्हणत असतात, की "वाघमारे मॅडम तुम्ही आमच्या सत्याची सोबत असं कसं वागू शकलात? त्याला गोळी का मारली तुम्ही? असं कसं करू शकताय तुम्ही?" तर आता लगेच ते म्हणतात, की "हे बघा आम्हाला माहीत नाहीये." मंजू म्हणते, "माझी बाजू तुम्ही समजावून घ्या. माझा नाईलाज होता, पण सत्या लवकर बरं होईल यासाठी मी काहीतरी करते ना. तुम्ही काळजी करू नका. लवकरच आपला सत्या बरा होईल." असं म्हणत असते. तेवढ्यात ते आता लोकं एकमेकांना खुणावतात आणि लगेच मंजूच्या घरावरती दगडफेक सुरू करतात आणि मंजूच्या घरावर दगडं फेकायला लागतात. ते सगळेजण आता मंजूच्या घरामध्ये दगडं फेकतात आणि आता मंजूच्या घरामध्ये दगडं यायला लागतात आणि मंजू त्या आता तिकडे जाऊन सगळेजण आतमध्ये जातात. मंजूची आई मंजूला धरून आतमध्ये घेऊन जाते आणि म्हणत असते, की "मंजू तू शांत हो. आमरे बघ ना, मंजूला शांत कर. मंजू चल इथे बस तू." असं म्हणते आणि आता ते मंजूला घेऊन आतमध्ये येतात आणि मंजू तिथे येऊन बसते. तर आता लगेच ते म्हणते, की "असं कोण करत असेल?" मंजूचा अमृता म्हणते, "आता एकच पर्याय आहे. आपण बलमा भाऊला फोन केला पाहिजे." असं म्हणते. तर तिकडं बलमा सत्याजवळ बसलेला असतो. सत्या म्हणतो, की "ओ बलमा जाय ना रे, वाघमाऱ्यांना मला भेटायला आण ना. कधी आणतोस तू वाघमाऱ्यांना मला भेटायला? आण ना रे लवकर." तर आता लगेच बलमा म्हणतो, की "सत्या शांत हो तू. असं काय करतोय रे? येईल ना वाघमारे तुला भेटायला." तेवढ्यात बलमाचा फोन वाजतो. तर आता बलमाला तो म्हणतो, की "वाघमाऱ्यांचा फोन आहे." तर बलमा म्हणतो, की "नाही, नाही." अरे दुसरा फोन आहे आणि तो बलमा बाहेर येतो आणि बोलतो म्हणतो, "बोल ना कांबरे काय झालंय?" अमृता म्हणते, "अरे बलमा आता तुला माहिती काय झालंय? इथे काही माणसं आली आहेत आणि घरात दगडफेक करायला सुरुवात केली आहे त्यांनी. आता काय करू आम्ही? आम्हाला काहीच सुचत नाहीये." तर आता लगेच बलमा म्हणतो, की "थांबा, काळजी करू नका, मी आलोच तिथे आणि तुम्ही घराच्या बाहेर निघू नका तिघी पण. घरातच थांबा." असं म्हणतो आणि बलमा आता यायला निघतो. आता बलमा पण तिकडे यायला निघालेला असतो. तर आता इकडं जे मंजू ते आहे ते घरात थांबतात. तेवढ्यात ते बलमाची गाडी येते आणि बलमा त्या सगळ्या माणसांना म्हणतो, "शांत व्हा. तुम्हाला हे सगळं कोणी करायला सांगितलं ना मला सांगा." तर आता ते बाया म्हणतात, एक बाई म्हणते, की "आम्ही आमच्या मनाने करतोय." एक म्हणते, "नाही, नाही आम्हाला मम्मी साहेबांनी सांगितलंय." तर आता लगेच तो म्हणतो, की "मला समजलंय तुम्हाला मम्मीनीच सांगितलं आहे." आणि म्हणतो, की "जा इथून चला नाहीतर मी आमच्या पोरांना बोलावून घेईल." सत्यदादांनी सांगितलंय ना अजिबात काही करायचं नाही. मग कशाला करताय? त्या मम्मीचं अजिबात ऐकू नका. जा तुम्ही चला निघा इथून. सगळेजण निघून जातात आणि बलमा म्हणतो, "वाघमारे दरवाजा उघडा." तर मंजू दरवाजा उघडते आणि म्हणते, की "बरं झालंस बलमा तू धावून आलास. नाहीतर आमचं काय झालं असतं ना काय माहिती." तर बलमा म्हणतो, की "वाघमारे काळजी करू नका. मी तुमच्यासोबत आहे ना कायम." तर इकडं सत्या हॉस्पिटलमध्ये झोपलेला असतो आणि त्याला मंजूचं स्वप्न पडतं. तो म्हणतो, की "वाघमारे माझ्यासोबत राहिलंय." त्याला देवीच्या रूपामध्ये वाघमारे
वाघमारे आलेलं दिसतं आणि म्हणत असतो, की "वाघमारे बरं झालं तुम्ही मला भेटायला आलात. मी खूप आठवण काढत होतो तुमची माहिती आहे का? लगेच तुम्ही आलात मला भेटायला." असं म्हणत असतो. तर आता लगेच ती नर्स असते ती म्हणते, की "ओ कोण आहात तुम्ही? कोणाला म्हणताय?" "अहो माझं कामच आहे ते काम करणं." तर आता लगेच तो म्हणतो, की "तुम्हाला नव्हतं म्हणत मी. मला वाटलं, की माझ्या पिक्चरमधला डायलॉग म्हणत होते मी." असं म्हणतो. बघूया आता पुढील भागात काय घडतं. बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.